मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबानं अटक केल्यानंतर त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार ज्या ठिकाणी केले तो श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीरगड. या धर्मवीर गडावरील प्रत्येक वास्तू, प्रत्येक दगड हा छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वोच्च बलिदानाची साक्ष देतो आणि तोच इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या वेळेला संगमेश्वर या ठिकाणून अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना पेडगाव, श्रीगोंदा तालुक्यातलं हे पेडगाव आहे, तिथील या धर्मवीर गडावरती आणण्यात आलं आणि हाच तो मार्ग आहे ज्या ठिकाणाहून छत्रपती संभाजी महाराज जे आहेत तर ते खरं तर राजसदरेकडे, औरंगजेबाची जी राजसदर आहे त्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं होतं. त्यांची धिंड खरं तर खंडोबाचा माळ जो आहे तर त्या ठिकाणी काढण्यात आली होती आणि त्यानंतरचा जो हा परिसर आहे याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना उभा करण्यात आलेलं होतं आणि याच्या पुढचा जो भाग आहे तर तो जर आपण बघितलं त्या ठिकाणी राजसदर ही होती आणि त्या राजसदरेपासून काही अंतरावरतीच छत्रपती संभाजी महाराज यांना उभं करण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांचा संवाद देखील झालेला होता औरंगजेबासोबत, कारण औरंगजेबासोबतचा ही त्यांची दुसरी भेट होती. आणि नेमकं या ठिकाणी काय घटनाक्रम घडलेला आहे इतिहासात ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत लक्ष्मीकांत शिर्के हे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय एकंदरीत सांगाल? आता पहिल्यांदा तुमची पार्श्वभूमी सांगा आणि या ठिकाणी नेमकं काय घटनाक्रम घडलेला होता तो सांगा. खर तर या ठिकाणी मी या पेडगावचा एक 15 फेब्रुवारी 1689च्या पूर्वीपासूनचा ग्रामस्थ झालेलो आहे आणि ही घटना घडली त्यावेळेस आमचे घराणे कोकणातून म्हणजे शृंगारपुरातून या ठिकाणी संभाजीराजांना वाचवण्यासाठीच्या प्रयत्नात वेषांतर करून ठिकठिकाणी आली होती. त्यातलं एक घर आहे आमचं. परंतु म्हणून मी या ठिकाणी सविस्तर तुम्हाला आता सांगू इच्छितो की या संभाजी महाराजांना खंडोबाच्या माळावरून ज्यावेळेस पेडगावच्या उत्तरेच्या किल्ल्याच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आणलं त्यावेळेस थेट सरळ रेषेत राजदरबारातूनही प्रवेश करून आतमध्ये आणलं आणि हे राजदरबाराचं ठिकाण आहे. या राजदरबाराच्या ठिकाणामध्ये संभाजी महाराज ह्या जो शौर्यस्तंभ दिसतोय हा दगडी स्तंभ आहे, ह्या दगडी स्तंभावर या ठिकाणी समोर उभे होते दगडी स्तंभाच्या जागेवर आणि औरंगजेबाचं तख्त त्या ठिकाणी समोर आहे आणि त्या समोरचं तख्त आणि संभाजी महाराज हा डिस्टन्स साधारणतः 35-40 फुटाचा असावा. आणि हे डिस्टन्स का ठेवलं एवढं तर संभाजी महाराज आक्रमक होते आणि औरंगजेबाला भीती होती की आपल्यावर प्रतिहल्ला करू शकतो, म्हणून औरंगजेब ह्या ठिकाणी तो भिवूनच राहिलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त लांब कैदी सुद्धा ठेवा साखळदंडाने बांधलेला असला तरी म्हणून संभाजी महाराजांना या ठिकाणी आणलेले आणि संभाजी महाराज आणि औरंगजेब यांची जीवनातली ही दुसरी भेट होती. आग्र्याला 9 वर्षाचा असताना खूप बाल शंभूराजे होते त्यावेळेस आणि दुसरी भेट होती 32 वर्षाचे असताना बलाढ्य शरीर यष्टी आणि त्यांचं कर्तृत्व ऐकून औरंगजेब भितरलेला होता. त्या वयात 32व्या वर्षी संभाजी महाराज इथं होते आणि या संभाजी महाराजांच्या या शरीर यष्टीकडे भिवूनच असल्यामुळे तो डिस्टन्स ठेवलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून संभाजी राजांना या ठिकाणी का थांबवलं होतं तर बरेचसे दोन्ही बाजूला त्यांचे सर्व सैन्य सरदार असतील आणि या ठिकाणी एक चर्चा झालेली आहे. आणि 15 तारखेला या दिवशी 15 फेब्रुवारी 1689 म्हणजे संगमेश्वरला 1 तारखेला पकडलं, 15 फेब्रुवारी इथं लागली यायला त्यांना. संध्याकाळी 14लाच आले होते खंडोबाच्या माळावर. तिथून दिंड काढून 15 तारखेला इथे आले आणि इथे आल्यानंतर 15 तारखेला दिवसभर चर्चा झाली त्यांची 1-2-4 तास की तुम्ही आमचा प्रस्ताव स्वीकारता का. नेमकं तो प्रस्ताव काय होता? कारण संभाजी महाराजांनी अतिशय बाणेदार पद्धतीनं औरंगजेबाला इथं उत्तरं दिलेली होती. ते प्रस्ताव काय होते आणि महाराजांनी नेमकी कशा पद्धतीने विरोध केला? असं म्हटलं जातं की बऱ्याच पुस्तकामध्ये वेगवेगळे उल्लेख आहेत, परंतु खरं तर संभाजी महाराज हे एक स्वराज्यातले खतरनाक राजे होते, योद्धे होते आणि धर्मासाठी ते चांगल्या प्रकारे काम पण करत होते आणि धर्मावर जे प्रतिहल्ला करत होते मोगल सैन्य त्याचा प्रतिकार करत होते. आणि प्रथम म्हणजे याचा अर्थ ते धर्माभिमानी होते असं म्हणायला हरकत नाही, परंतु दुसऱ्याला त्रास न देता स्वतः धर्माभिमानी होते आणि त्या उद्देशानं इथं धर्म बदलण्यासाठी सांगितलं होतं त्यांना, परंतु त्यांनी तो प्रस्ताव पहिल्या झटक्यात ठोकरून लावलेला आहे, धुडकावून लावलेला आहे. दुसरा म्हणले की बाबा तुमचा मराठ्याचा खजिना सांगा किंवा तुमच्या अजून तुम्हाला मनसबदारी देतो, तुम्हाला सन्मान देतो, तुम्हाला आमच्या प्रमुख करतो, गडाचं प्रमुख करतो एखाद्या. परंतु संभाजी महाराजांनी किती अशी आमिष दिली तरी त्यांनी
ती फेटाळून लावलेली इथं पाहायला मिळतात. आणि नुसते फेटाळून नाही तर अगदी प्रति उत्तरं दिलेत जबरदस्त, की ते संभाषण असे म्हणजे उग्र स्वरूपात संभाजी महाराज बोलत होते. आणि संभाजी महाराज आणि या ठिकाणी कवी कलशही होते असं सांगितले. कवी कलशाने त्या ठिकाणी बरीच काव्य पण केलेली आहेत. काव्य त्या ठिकाणी आपण त्या एक कोनशिला आहे त्या कोनशिलावर कोरून ठेवलेले आहे. यावन रावण की सभा शंभू बंधू बदरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग तो तेज निहार के तखत तेज औरंग. म्हणजे हे जे काव्य आहे ना, ह्या काव्यामध्ये कवी कलशाने संभाजीराजाचं वर्णन केलंय. ज्यावेळेस संगमेश्वरला युद्ध झालं घनघोर, संगमेश्वरला युद्ध घनघोर झाल्यानं ते 10 दिवसाची मळकी कपडे, अंगावर रक्ताचे डाग, शरीरातून रक्त वाहत होतं, कपडे विझत होती. आणि हे सगळं हनुमंताला जसा शेंदूर शोभून दिसावा अगदी त्याप्रमाणे औरंगजेबाचं समोर कवी कलशानं संभाजीराजाचं वर्णन केलेले. आणि योगायोगानं त्याच वेळेस औरंगजेबाने बिछाईतीवर गुडघे टेकवले आणि अल्लाचे आभार मानायला सुरुवात केली. हे अल्लाह बरं झालं असा छावा सापडला शिवबाचा, नाही तर खूप माझं तर इथं काय मसन म्हणजे इथंच मरणार होतो, सापडलाच नसता. म्हणून अल्लाचे आभार मानायला त्यांनी खरं तर गुडघे बिछाईतीवर टेकलेत, पण गुडघे का टेकवले त्याच्यावर ते कविता बनवली होती. त्यांना एक उपरोधात म्हणून टोमना म्हणून की मग त्यात अर्थ असा होता की हे राजन तुम्ही हनुमंतासारखे दिसता आणि तुमचं तेज पाहून औरंगजेब जसा एखादा काजव्याचा प्रकाश सूर्य उगवल्यावर जसा काजव्याचा प्रकाश निस्तेज होतो, रात्रीचाच चमकतो काजवा, दिवसा चमकत नाही, अगदी त्याप्रमाणे राजन तुमचं तेज पाहून औरंगजेब हा काजव्यासारखा निस्तेज झालाय आणि ते गुडघे टेकून शरण आल्यागत दिसतोय मला तर. म्हणजे त्याचा अर्थ वेगळा सांगितला. म्हणून औरंगजेबाला अजून राग आला आणि राग आल्यानंतर मग त्यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. एकंदरीत जर बघितलं तर हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. आणि इथून त्यांचा संवाद जो आहे तर तो औरंगजेबासोबत जो आहे झालेला होता. आणि यानंतर खरं तर त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार जे आहेत ते औरंगजेबाकडनं करण्यात आले, तेच हे ठिकाण आहे. आणि नेमकं पुढचा घटनाक्रम काय आहे तो आपण देखील या पुढच्या टप्प्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. मात्र हे ठिकाण दाखवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण याच ठिकाणी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज हे उभे राहिलेले होते. त्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी जी आहे तर ती पवित्र झालेली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या बहादूर गडावर म्हणजेच धर्मवीर गडावरती आणण्यात आलं होतं तो हा परिसर आहे. हा परिसर जर बघितला तर हा जवळपास 100 एकराचा परिसर होता, जो तटबंदीच्या आतमध्ये होता. आणि त्या ठिकाणीच हा किल्ला जो आहे तर तो आपल्याला त्याचे अवशेष पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर संभाजी महाराजांना राजसदरेसमोर उभं करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्याच समोर जर बघितलं तर बालेकिल्ला होता जो 7 मजल्यांचा होता असं सांगण्यात येतं. आणि त्या बालेकिल्ल्यावरून आजूबाजूच्या परिसरामध्ये जे आहे तर ते लक्ष ठेवलं जात होतं. आणि हा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांना ठेवण्यात आलं होतं. आणि ही नदी आहे, खरं तर 2 नद्यांचा खरं तर हा संगम आहे. या नद्यांचा नेमकं काय इतिहास आहे तर तो आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत लक्ष्मीकांत शिर्के सर, की ज्यांनी या संपूर्ण इतिहासाबद्दल आपल्याला अवगत केलेलं आहे. सर, या नदीचं नेमकं महत्व काय होतं, किंवा हा बहादूरगड जो आहे याचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे? काय होतं की डोंगरी किल्ले आणि भूसपाटीवरील किल्ले असे 2 प्रकार आहेत. म्हणजे आपला हा भुईकोट किल्ला आहे, म्हणजे जमिनीवर पृष्ठभागावर वसलेला असा हा किल्ला आहे. आणि या किल्ल्यावर खऱ्या अर्थानं सुरक्षेच्या दृष्टीने बहादूरगड हा महत्वाचा होता. औरंगजेब अकलूजवरून ज्यावेळेस खंडोबाच्या माळावर सैन्य घेऊन आले, छावणी घेऊन त्यांची, त्यावेळेस संगमेश्वरून संभाजी महाराज खंडोबाच्या माळावरच नेलं. आणि खंडोबाच्या माळावरून संभाजी महाराज आणि अन्य कैद्यांना घेऊन ते या ठिकाणी अटक केलेल्या सगळ्या सैनिकांना घेऊन ह्या उत्तरेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करत या ठिकाणी राजदरबाराच्या प्रवेशद्वारातून राजदरबारात आणलं. आणि राजदरबारात आणल्यानंतर म्हणजे हे खरं तर सुरक्षेच्या दृष्टीने हा
एवढंच सांगायचंय हम्म. की संभाजी महाराज बहादूरगडावर सुरक्षित राहतील, मराठ्यांचा इथं हल्ला होणार नाही आणि बाले किल्ल्यावरून चौफेर नजर जाते आणि चौफेर नजर गेल्यानंतर शेकडो किलोमीटरचा नजरेला परिसर दिसतो. त्याच्यामुळं शत्रू आला का नाही हेही या ठिकाणाहून दिसत असल्यानं आणि या ठिकाणी 2 नद्या आहेत. भौगोलिक दृष्ट्या या ठिकाणी भीमा नदी आहे आणि श्रीगोंदा शहरातून हत्तीची मोड जी आहे खंडोबाच्या माळावर आपण म्हणतो जनावरांना पाणी पिण्यासाठी व्यवस्था केलेली, तर त्या हत्तीच्या मोठच्या लगतून म्हणजे त्याच नदीवरून सरस्वती नदीवरती हत्ती मोठ आहे आणि अशा 2 नद्या सरस्वती आणि भीमा या ठिकाणी संगम झालेला आहे. आणि जर धार्मिक दृष्ट्या पाहिलं तर पलीकडे आपण सोलापूर जिल्हा लागतो थोडं पुढे गेल्यानंतर म्हणून एक चंद्रभागा पंढरपूरची असं म्हणून एक धार्मिक दृष्ट्या त्रिवेणी संगम या ठिकाणी आपल्याला म्हणजे पाण्याची व्यवस्था जी आहे ते सोबतचे जे घोडे असतील हत्ती असतील त्यांच्यासाठी ही सोय बघून खरं तर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. नाही. शक्यतो काय होतं की संगम म्हणलं की पाणी आहे आणि पाण्याची व्यवस्था तर जिथं जिथं छावणी उतरायची औरंगजेबाची तिथं तिथं पाण्याची व्यवस्था आहे का, नदी आहे का, जागा आहे का भरपूर, हे सगळं पाहिलं जाईल. लाखो सैनिक असतात. कारण कारण संख्या जनावर प्राणी हत्ती आणि सैनिक यांची मिळून काहीतरी 7 का 8 संख्या होती त्यांची. लाख 7-8 लाख. आणि एवढ्या संख्येला गड पुरत नव्हता. 100 एकराचा तर गड आहे तटबंदीच्या आतमध्ये. त्याच्यामुळे कुठंतरी एक वेगळी जागा निवडली होती आणि त्या जागेवर तशी व्यवस्थाही केली होती. आजही तिथं पाण्याच्या टाक्या म्हणजे जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद बांधलेले पाहायला मिळतात. हत्तीची मोठ भव्य अशी हत्ती मोठ आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच हा जो आहे तर धर्मवीरगड जो ज्याचं नाव पूर्वी बहादूरगड असं देखील होतं, त्या संपूर्ण गडाची जी आहे भौगोलिक रचना कशी आहे तर ती आपण या निमित्तानं जाणून घेतलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या सर्व अटी ज्या वेळेला धुडकावून लावल्या त्यानंतर औरंगजेब जो आहे तर तो चेवताळला आणि त्यानं छत्रपती संभाजी महाराजांवरती अनन्वित अत्याचार केल्याचा इतिहास जो आहे तर तो सर्वश्रुत आहे. आणि ते हेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती अनन्वित अत्याचार करण्यात आले, त्यांचे डोळे काढण्यात आले, त्यांची जीभ जी आहे तर ती कापण्यात आली, त्यांचे नख काढण्यात आले आणि त्यांच्या शरीरावरील सर्व कातडी जी आहे तर ती सोलून काढण्यात आली. अतिशय क्रूर पद्धतीनं जे आहे छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करण्यात आला. आणि हीच ते ठिकाण आहे अगदी त्या औरंगजेबाच्या राजसदरेपासून काही जवळच असलेलं हे अंतर जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांवरती छळ करण्यात आल्याचा काळ जो आहे तो लावण्यात येतो. काय नेमके ते संपूर्ण इतिहास होता ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत लक्ष्मीकांत शिर्के सर आहेत. काय एकंदरीत सांगाल ती जी घटना नेमकी कशी होती, कारण अतिशय क्रूर पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करण्यात आला होता. राजदरबारात संवाद झाल्याबरोबर जवळील वास्तूमध्ये त्यांना हलवण्यात आलेलं आहे. आणि जवळील वास्तू ही जरी हमाम खाण्याची वाटत असली तरीही ही जवळील वास्तू महत्वाची होती. सुरक्षेच्या दृष्टीने जवळील वास्तूमध्ये संभाजी महाराजांनी अन्य लोकांना कैद करणं खूप गरजेचं होतं आणि त्याच्यामुळं या ठिकाणी त्यांना याच वास्तूंमध्ये सर्वांना कैद केले असल्याचं आम्हाला जाणवते. अतिशय क्रूर पद्धतीनं तो छळ करण्यात आला होता, डोळे काढण्यात आलेले होते. नेमकं काय तो घटनाक्रम होता, डोळे का काढले, जीवा का काढले? संभाजी महाराजांचे डोळे काढण्याचं म्हणजे औरंगजेबाचं एकच ध्येय होतं की संभाजी महाराजांचे डोळे काढल्याबरोबर त्यांना कुठेही इतरत्र जाता येऊ नये, पळून जाता येऊ नये म्हणून डोळ्यावरती पहिला प्रहार केलेला आहे. आणि दुसरा प्रहार जिभेवरती असा केला की जी लोक शिर्के घराण्यातली जी लोक संभाजी राजांना वाचवण्यासाठी आली होती आणि अन्यही लोक होती तर ही सर्व आल्यानंतर त्यांच्याशी संवाद करता येऊ नये म्हणून त्यांची जिव्हा म्हणजे जीभ ती काढून एकदम कैचीने काढून त्यांची टाकलेली, म्हणजे त्यांना बोलता येऊ नये यासाठी त्यांच्यावर दुसरा प्रहार जिभेवर केलेला आहे. आणि तिसरा प्रहार त्यांना म्हणजे असं करायचं की धड मारायचंही नव्हतं, कारण त्यांचा वध केव्हा करायचा होता? चैत्र शुद्ध 1च्या आदल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. म्हणून त्यांना इतके दिवस झुलवत 15 दिवस पेडगावच्या किल्ल्यावर अन्वित असा छळ करत ठेवलं. मृत्यू द्यायचा नाही, परंतु अंगावरची कातडी काढायची, नख काढायची, अंगावर मिठाचे पाण्याचे फवारे मारायचे, मीठ चोळायचं, अशा पद्धतीचं क्रूर काम आणि सळ्याने डोळे काढणं, जीभ काढणं
अशा गुडघ्याची वाटी काढणं, अशा पद्धतीने अनेक हाल केलं जाईल आणि इथून परत मग 2 मार्चला इथून हलवल्यानंतर तुळापूरला त्यांचा वध केलेला आहे. अतिशय जो आहे क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आले होते त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर मराठा सैनिक जे असतील किंवा मराठा घराणे जे असतील तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केलाच असेल. तो कशा पद्धतीने करण्यात आला होता? कारण एवढ्या लांबपासून अगदी 300 किलोमीटर पासून इथं आणण्यात आलं. ते परिवार कशा पद्धतीने इथे आले? खरं तर संगमेश्वर ते किल्ले बहादूरगड म्हणजे आत्ताचा धर्मवीरगड हे अंतर 350 मैलाचं म्हटलं जातं. 350 मैल म्हणजे ते कितीतरी त्याचं गणित आता करायला किलोमीटर मध्ये आपल्याला आता शक्य नाही नंतर, पण 350 मैल आहे. आणि हे अंतर ज्यावेळेस कैद झाल्याबरोबर महाराणी येसूबाईंनी आपल्या माहेरच्या लोकांना आदेश दिला की आपल्या राजाला, आपल्या जावयाला तुमच्या वाचवण्यासाठी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संभाजीराजांना वाचवण्यासाठी त्यांच्या रक्तातील आणि अन्य भावकीतील लोक या ठिकाणी शृंगारपूर सोडून, पूर्णपणे घरदार सोडून या ठिकाणी 40 दिवस प्रयत्न करत होते. ते 40 दिवस प्रयत्न करत असताना बहादूरगडापर्यंत म्हणजे आत्ताच्या धर्मवीरगडापर्यंत खूप प्रयत्न केला. नंतर ते हतबल झाले. आता राजा आपला खूप व्याकुळ झालेला आहे, त्यानंतर घाळ झालेले आहेत हे पाहून त्यांची म्हणजे ते त्यांच्यानंतर त्यांचे अस्वस्थता बिकट झालेली होती. एवढा अनन्वित अत्याचार होऊन देखील छत्रपती संभाजी महाराज जे आहेत तर ते औरंगजेबाच्या शरण आले नाही. आणि ही तीच वास्तू आहे ज्या ठिकाणी इतिहासाची साक्ष खरं तर ही वास्तू देते, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती अनन्वित अत्याचार होऊन देखील ते शरण आलेले नाही. अनेक शाहीर जे आहेत तर ते छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करतात की ज्यांच्या महापराक्रमानं जे आहे तर तो इतिहास हा आपल्याला ह्या वास्तू त्याची साक्ष देताना पाहायला मिळत आहे. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आजूबाजूच्या भागातील जे आहेत अनेक पर्यटक या पेडगावच्या किल्ल्यामध्ये येत असतात. धर्मवीरगड खरं तर या किल्ल्याचं नाव आहे. आणि इथे आल्यानंतर नेमकं पर्यटकांना काय वाटतं, शिवप्रेमींना नेमकं काय वाटतं ते जाणून घेणार आहोत. आज आपण धर्मवीरगडावरती आलेलो आहेत. काय नेमकं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? सर्वप्रथम नमस्ते. छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही इथं नमन करण्यासाठी आलो होतो सर्व विद्यार्थ्यांसह. दौंडमध्ये आम्ही स्थित आहोत. आपल्या जवळ एवढी मोठी शौर्यगाथा घडलेला परिसर असून सुद्धा आपण या ठिकाणी खूप कमी वेळा येतो आणि खूप कमी वाचतो, याची खरं तर मला सांगताना खूप खंत वाटते. इथं आल्यानंतर माहित नाही ते राजांचे वाईब्स अजूनही इथं दरवळत आहेत अशी कुठेतरी फील होते. आणि ह्या सगळ्या स्मृतींकडे पाहिलं की बऱ्यापैकी जो इतिहास आहे तो डोळ्यासमोरून कुठेतरी तरळत फिरतोय असं जाणवतं. त्या छावामोहीने यात भर घातलेली आहे. आणि पुन्हा एकदा इतिहासाकडे मागे वळून प्रकर्षाने व्यवस्थित वाचन करून राजाला समजून घेऊन या ठिकाणी येण्याचा एक मोह आवरल्याशिवाय राहत नाही. तुम्ही दौंडमधून आलात, तुम्ही नांदेडवरून आलात, काय भावना आहेत एवढ्या लांबून आलात आपण? सर, मी मूळचा नांदेडचा रहिवासी आहे आणि मराठवाड्याचे राजधानी असणारं आमचं संभाजीनगर हे शहर आता इतक्या म्हणजे 450 दूरवरचा हा टप्पा आहे. आणि इथं येण्याचं माझं एकच कारण आहे की माझे धर्मवीर संभाजी राजे ज्यांना आहे ना इथे कैद करून आणले होते, संगमेश्वरापासून ते इथपर्यंत त्यांना आणले होते, तर ती जागा आम्हाला एक वेळेस बघायची होती. आणि ही माझी बऱ्याच दिवसापासूनची एक तळमळ होती की ती जागा कशी असेल आणि त्या जागेवर मला गेल्याच्या नंतर काय प्राऊड फील होईल. तर मी इथं आल्याच्या नंतर माझे डोळे अक्षरशः पाणावून गेले. आणि इथं आल्याच्या नंतर जो मी स्तंभ बघितला, ज्या स्तंभाला माझ्या राजाला त्या औरंगजेबाने बांधलं होतं, आणि तिथं आल्याच्या नंतर मला पूर्ण असं माझ्या हृदयाच्या पूर्ण यातना अशा हळहळ झाल्या. तर माझ्या राजाला 15 दिवस त्या नरदमाने एवढं यातना करून करून त्यांनी बेहाल केली. तर ते आज इथं आल्याच्या नंतर मला अक्षरशः खूप म्हणजे या यातनाचा एक उजाळा मला इथं भेटलेला आहे. आणि त्या उजाळामुळे मी इथं नतमस्तक होत झालेला आहे. अतिशय अनन्वित अत्याचार जे आहे तर ते
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती झालेले आहेत. एक भगिनी आलेली आहे जिना या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा तर जोरदार घोषणा दिली. ती घोषणा पहिल्यांदा आपण त्याच्याकडनं ऐकून घेऊ. आज ते कदम, आज ते कदम, आज ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वैष्ठित, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतम, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, जय भवानी, जय शिवाजी. एकंदरीत जर बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासाला पुन्हा एकदा कुठेतरी उजळणी मिळावी यासाठी हे सर्व युवक आणि हे विद्यार्थी जे आहेत तर ते धर्मवीर गडावरती भेट देत असतात आणि महाराजांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देत असतात. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, ABP माझा, धर्मवीरगड, अहिल्यानगर. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. शाहिराने केलेला हा उल्लेख छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाची साक्ष देतो आणि त्याचप्रमाणे हा धर्मवीर गड देखील. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, ABP माझा, धर्मवीरगड, अहिल्यानगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.